गणिताचे जे टॉपिक आहेत ते पूर्ण टॉपिक आपण त्याच्यामध्ये कव्हर करून देणार आहे। मग एकदम बेसिक पासून असेल ते एकदम अवघड पर्यंत। ही वाढती स्पर्धेमुळे ना खूप विद्यार्थी एक एक दोन दोन मार्काने ना राहून गेलेले। आणि ज्या विद्यार्थ्यांचा गणित हा विषय वीक आहे ना, ज्या विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटते, त्या विद्यार्थ्यांनी ना गणित ही बॅच एकदा बघा आणि ही बॅच घ्या। त्यावेळेस तुम्हाला समजेल की यामध्ये मी काय केले। एखादी प्रश्न आहे, तो प्रश्न आपल्याला 1 मार्क घ्यायचा आहे, मग तो पर्यायवरून कसा सॉल्व्ह करायचा, कोणत्या ठिकाणी पर्याय वापरावा, कोणत्या ठिकाणी शॉर्टकट वापरावा आणि कोणत्या ठिकाणी मेथड वापरावी, या तिन्ही गोष्टींना मी कव्हर केलेले। लक्षद्वीप अकॅडमी मध्ये आपले सहर्ष स्वागत मित्रांनो। खूप दिवसापासून तुम्ही ना गणित या विषयाची बॅचची वाट बघत होता, किती बॅच कधी येणार आहे, कधी येणार आहे, कधी येणार आहे। मित्रांनो 2 ते 4 महिन्यापासून या बॅचचं काम चालू होतं, कारण का आपल्याला ती बॅच पूर्ण द्यायची होती आणि एक तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये आपल्याला ती तुमच्यापर्यंत बॅच पोहोचायची होती। मग काय संपूर्ण गणित आपल्या बॅचचं जर ऑनलाईन जर गणिताचं नाव ठेवलं आपण संपूर्ण गणित, हे आपण ऑनलाईन आणि रेकॉर्डेड घेतलेलं आहे। त्यामध्ये तुमचे पूर्ण आपण गणिताचे जे टॉपिक आहेत ते पूर्ण टॉपिक आपण त्याच्यामध्ये कव्हर करून देणार आहे। मग एकदम बेसिक पासून असेल ते एकदम अवघड पर्यंत, म्हणजे तुम्ही जर ही बॅच घेतली ना ती 100% तुम्हाला याचा फायदा होणार आहे। जर आता मी जर याच्यामध्ये जर पुढे गेलो ना, पहिला मुद्दा याच्यामध्ये काय सांगितलं पहा मी, की बॅच का बरं घ्यायची, हा महत्वाचा आहे। काही विद्यार्थी म्हणतील तर गणित हा विषय सोपा आहे, अवघड आहे, पण मार्क भेटत नाही किंवा काही मुलांना अवघड जातो। बाळांनो, ही बॅच का बरं घ्यायची याचं मी तुम्हाला एक थोडक्यामध्ये सांगतो। आता जर तुम्ही बघितली ना, ही वाढती स्पर्धा आहे, ही वाढती स्पर्धेमुळे ना खूप विद्यार्थी एक एक दोन दोन मार्काने ना राहून गेलेले। मग ते राहिलेले कशामुळे, की गणित हा विषय ज्या विद्यार्थ्यांचा असतो ना परफेक्ट, तो विद्यार्थी वर्दी घेऊन जातो। आणि ज्या विद्यार्थ्यांना गणिताची अडचण येते ना, मला तर असं वाटतं गणिताशिवाय वर्दी भेटणे अशक्य आहे। कारण का तुमचे 25 पैकी 25 मार्क ना हे हातातले मार्क आहे गणित या विषयाचे। मग ते मार्क तुम्हाला भेटणार आहे, इथं तुमचा 1 पण मार्क जाऊ शकत नाही। पण जर मी सांगितलं तसं करायचंय। आता यामध्ये मी दुसरा काय सांगितलंय बघा, मागील प्रश्नाचे रिपिटेशन झाले। म्हणजे जर तुम्ही आता 2024 ची क्वेश्चन पेपर बघितली आणि येणाऱ्या भरतीची मी सांगतो 2025 ची क्वेश्चन पेपर, यामध्ये ना तुमचा 60 ते 70% सिलेबस ना रिपीट होणार आहे। किती टक्के? 60% ते 70%। मग यामध्ये तुमचे गणिताचे क्वेश्चन जशाच तसे रिपीट होतील, फक्त त्यामध्ये काय होईल, अंक चेंज होतील। टाईप हा तोच राहतो, फक्त काय चेंज होतो, की अंक चेंज होतील किंवा त्याच टाईप मधला दुसरं गणित विचारलं जाईल किंवा 1 ते 2 क्वेश्चन नवीन भेटतील। आता हे जे नवीन प्रश्न भेटतील ते कसे सॉल्व्ह करायचे, त्याचा अभ्यास कसा करायचा, हा पूर्ण आपण या बॅच मध्ये सांगितलेलं आहे। जर तुम्ही बघितलं ना, नवीन क्वेश्चन प्रत्येक वर्षी प्रत्येक पेपरला 1 ते 2 प्रश्न असतात। त्या 2 प्रश्न सोडवायचे कसे। आता काही विद्यार्थी कसे आहे, जर पेपर प्रॉपर सेट करणारा असला ना 25 चा पॅटर्ननी, तर त्यामध्ये ना जो व्यक्ती गणित आणि बुद्धिमत्ता हे 2 जर सब्जेक्ट 50 पैकी 50 मार्क घेतले या 2 मध्ये, तर तो 100% वर्दी घेतो। आणि ज्या विद्यार्थ्यांचा गणित हा विषय वीक आहे ना, ज्या विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटते ना, किंवा ज्या विद्यार्थ्यांना गणित म्हणजे काही माहितीच नाही ना, त्या विद्यार्थ्यांनी ना गणित ही बॅच एकदा बघा आणि ही बॅच घ्या। त्यावेळेस तुम्हाला समजेल की यामध्ये मी काय केले सांगतो, पर्याय वाईज कसा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा, परत तो टाईप नुसार कसा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा, स्टेप नुसार कसा सॉल्व्ह करायचा, हे पण सांगितले। आणि याच्या पलीकडे मी सांगितले, जर तुम्हाला नवीन प्रश्न विचारलेला असेल
तो नवीन प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा हे मी या बॅच मध्ये तुम्हाला सांगितलंय। याच्यामुळं आपण जे मागील वर्षाचे जे प्रश्न आहे रिपिटेशन हे पण तुम्हाला मी याच्यामध्ये सांगितलेलं आहे। कोणता क्वेश्चन रिपिटेशन होतो किंवा कोणता क्वेश्चन हा परत विचारला जाऊ शकतो हे पूर्ण मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे। प्रत्येक प्रश्न कुठं आलेला आहे, काय त्याच्याबद्दल काय एक पार्श्वभूमी, हे सर्व गोष्टी मी सांगितलेले। आता याच्या पुढे जर गेले ना आपण तर बघा, गणित हा पैकीचे पैकी मार्क देणारा विषय 100% मित्रांनो। गणित हा 25 पैकी 25 मार्क देणारा विषय, एक पण मार्क कमी नाही भेटणार। जर कमी भेटला तर आपला सराव कमी म्हणायचं। मी जेवढं सांगतो तेवढं जर केलं ना 100% तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्येच 25 पैकी 25 मार्क भेटतील। कारण का मी ऑफलाईनला शिकवतो आणि त्या ऑफलाईन मध्ये कमीत कमी 300-400 विद्यार्थी आपल्याकडे। त्या विद्यार्थ्यांमध्ये ना असे काही विद्यार्थी आजपर्यंत होऊन गेले की सर ते बोलले सर जे तुम्ही शिकवलंय ना त्याच्यावर मला 25 पैकी 25 मार्क भेटलेले, पण जसा मी सांगतो ना तसा तुम्ही सराव करा, 100% तुम्हाला मार्क हा गणित विषय मिळून देईल। ओके, पुढे बघा, शॉर्टकट ट्रिकच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या गणिताचा सराव केलाय। आता शॉर्टकट बाळांनो याच्याबद्दल मी तुम्हाला आधी पण बोललो, शॉर्टकट हा कुठे वापरला पाहिजे आणि त्याचं महत्व कुठे आहे हे जर समजलं ना तरच हा शॉर्टकटचा वापर आपल्याला, म्हणजे शॉर्टकट मेथड कुठं वापरायची, काय करायची या गोष्टीचं पण मी तुम्हाला सखोल ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। कारण का शॉर्टकट सोबतच मी तुमच्यामध्ये ना पूर्ण त्या टॉपिकची जी बेसिक लेवल आहे, जे गणित पाहिजे ना आपल्याला, काय म्हणता की आतून गणित पाहिजे किंवा कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, या कन्सेप्ट देखील मी करून दिलेले आहे या टॉपिक मध्ये कव्हर। आणि याच्यामध्ये मी शॉर्टकटचा पण वापर केलेला आहे। जेवढी तुम्हाला कन्सेप्ट समजेल मी ते पण सांगितलंय, आणि ज्या विद्यार्थ्यांना शॉर्टकट पाहिजे मी शॉर्टकटची पण त्यांची तयारी करून घेतलेली त्या बॅच मध्ये। कारण का ती बॅच मी अशी बनवली ना, तुम्ही जर एकदा ते पूर्ण टॉपिक बघितले ना तर तुम्हाला डायरेक्ट काय करायचे माहितीये, मिक्स प्रश्न सॉल्व्ह करायचे, तुम्हाला परत ना टॉपिक सोडवायची गरज लागली नाही पाहिजे असं केलंय। पण गणित हा विषय सराव शिवाय नाही, तो कसा अभ्यास करायचा, काय करायचा मी सर्व गोष्टी तुम्हाला सांगेल। पण ही जे आहे ते आपण शॉर्टकटच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे। पुढे बघा, गणितामध्ये 25 पैकी 25 मार्क कसे मिळवायचे याची स्ट्रॅटर्जी याच्यामध्ये सांगितली। आता याच्यामध्ये मी व्हिडिओ मध्ये सांगितली, पण मी तुम्हाला आता पण सांगतो, जर 25 पैकी 25 मार्क घ्यायचे ना गणित या विषयामध्ये तर बाळांनो तुम्हाला त्या गणित विषयाबद्दल ना एक तुमचं हे पाहिजे की आपण जी तुम्हाला स्टेप दिलेले ती तुमची ॲक्युरेट प्रॉपर आली पाहिजे, किंवा जो शॉर्टकट सांगितलेला आहे तो तुम्हाला आला पाहिजे, ऐन टायमिंगला आठवला पाहिजे। किंवा आपल्याला शॉर्टकट आठवत नाही, एखादी प्रश्न आहे तो प्रश्न आपल्याला 1 मार्क घ्यायचा आहे, मग तो पर्यायवरून कसा सॉल्व्ह करायचा, कोणत्या ठिकाणी पर्याय वापरावा, कोणत्या ठिकाणी शॉर्टकट वापरावा आणि कोणत्या ठिकाणी मेथड वापरावी, या तिन्ही गोष्टींना मी या व्हिडिओ मध्ये कव्हर केलेले। जे पूर्ण तुमचा संख्या टॉपिक पासून ते पुढचे जे येणारे व्हिडिओ सगळे त्याच्यामध्ये मी तिन्ही गोष्टी सांगितल्या, मेथड, शॉर्टकट आणि पर्याय। म्हणजे याच्याने काय होईल की तुमचा एक सुद्धा मार्क गणिताचा जाणार नाही आणि तुम्हाला गणितामध्ये ना 25 पैकी 25 मार्क भेटतील। माझं एवढाच त्याच्यात उद्देश आहे, समजला। याच्या पुढे बघा, आजपर्यंत भरतीला विचारलेले सर्व प्रकार आपण या बॅच मध्ये घेतलेले। आता संख्या टॉपिक आहे, उदाहरणामध्ये या संख्या टॉपिक मध्ये भरतीला कोणता टाइप विचारला जातो किंवा कोणते प्रश्न आलेले आहेत याच्यावर मी सखोल मार्गदर्शन या व्हिडिओ मध्ये केलेले आहे। जो प्रत्येक क्वेश्चन असेल ना त्याच्यामध्ये मी पूर्णपणे की हा प्रश्न कुठे येतो किंवा हा प्रश्न येणार आहे का नाही किंवा याच्या व्यतिरिक्त काय प्रश्न केला जातो, हे जे
तुम्हाला याच्याबद्दल गणिताची जी पूर्ण हे आहे ना त्याच्यामध्ये मी 100% माझे दिलेले, आणि ते जर तुम्ही जर केले ना प्रॉपर, मी शुअर शॉट सांगतो तुम्हाला गणिताची भीती मरून जाणार आणि गणितामध्ये तुमचे 25 पैकी 25 मार्क भेटणार शुअर शॉट. कारण का गणितीय, मला तर वाटतं गणिताशिवाय वर्दी भेटणे अशक्य आहे. कारण का तुम्ही जर वर्दी पाहिजे असेल ना तुम्हाला, तर गणित हा विषय खूप महत्वाचा आहे, खूप महत्वाचा. कारण का तुम्ही जे पास आउट होताल ना ते गणित या विषयावरच होताल आणि तिथंच तुमचा स्कोर वाढला जाईल. तुम्ही 90-95 प्लस कधी जाणार? ज्या दिवशी तुमचे गणिताचे 25 पैकी 25 मार्क बरोबर यायला लागले ना, त्या दिवशी तुम्ही 25 पैकी 25 मार्क घेणार म्हणजे घेणार गणितामध्ये. समजलं? आता आपण पुढे बघा की यामध्ये बॅच मधील टॉपिक कोणकोणते हे तुम्हाला मी पूर्ण सखोल सांगतो एकदा. त्या बॅच मध्ये मी संख्या टॉपिक हा घेणार आहे आणि तो घेतलेला आहे. त्याच्यामध्ये बेसिक गणित आहे, बोडोमास आहे, 1 ते 100 अंकावरील प्रश्न आहे, रोमन अंक आहे, व्यवहारी अपूर्णांक आहे, घातांक आहे, कसोट्या आहे, स्थानिक किंमत आहे, श्रेणी आहे. असंच त्याच्यासोबतच लसावी मासावी आहे, परत काळकाम वेग आहे, पाण्याची टाकी नळ आहे, रेल्वे आहे, चेकडेवारी आहे, गुणोत्तर प्रमाण आहे, नफा तोटा आहे, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज आहे, सरासरी, भागीदारी, बोट आणि प्रवाह. याच्या व्यतिरिक्त मी याच्यामध्ये काय देणार आहे तुम्हाला यात सांगून जातो. जे याच्या व्यतिरिक्त टॉपिक राहिलेले जसं की एकक स्थानचा अंक असेल, वैजिक राशी असेल, हे जे आहे ना याच्यामध्ये मी पूर्ण कव्हर करून देणार आहे तुमचं. त्याच्यामध्ये तुम्ही त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही. परत तुमचे जे परीक्षेला विचारलेले प्रश्न आहे, समजा संख्या या टॉपिकवर परीक्षेला जेवढे आजपर्यंत प्रश्न विचारले ना मी ते पण तुमचे करून घेणार आहे याच बॅच मध्ये. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला 1 रुपया द्यायची गरज नाहीये. परत तुमचे जसे एक एक टॉपिक आहे, टॉपिक वाईज मी तुम्हाला काय करणार आहे, ते जे आजपर्यंत प्रश्न विचारलेले मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवणार आहे आणि ते पण घेणार आहे. म्हणजे जेणेकरून तुमचा 100% गणित या विषयाची भीती पण गेली पाहिजे आणि तुम्हाला 25 पैकी 25 मार्क पण भेटले पाहिजे. हा एवढाच उद्देश या बॅच मधून आहे. कारण का खूप दिवसापासून काही विद्यार्थी होते मला कॉल मेसेज करायचे की सर गणिताची बॅच लवकर घेऊन या, लवकर घेऊन या, कारण का आम्हाला गणित हा विषय कव्हर करायचा आहे आणि तुम्ही जे सांगता, तुम्ही जे शिकवता ना, या एक मेथड आहे, एक शॉर्ट ट्रिक पण आहे, पर्याय पण आहे, ही मेथड आम्हाला समजते. म्हणून त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आपण बॅच ही चालू केली. मग याच्यामुळे एक जास्तीत जास्त विद्यार्थी या बॅच मध्ये जे आता व्हिडिओ माझा पाहताय किंवा काही विद्यार्थी ऑनलाईन किंवा ऑफलाईन असतील, त्यांनी मला बघितलंय, ते मला ओळखताय, त्या विद्यार्थ्यांनी जे आपले खेडेगावातील विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना ना 50-50, 60-60 हजार, 40-40 हजार रुपये अकॅडमीची फी भरणं होत नाही. त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा आपला व्हिडिओ पोहोचवा. कारण का आपल्या गणित, संपूर्ण गणित या विषयाची फी खूपच कमी ठेवलेली आहे मी. आणि मला तर वाटतं ऑल महाराष्ट्रामध्ये ना एवढ्या कमी फी मध्ये कोणीच गणित हा विषय शिकवणार नाही. मी तुम्हाला त्याच्याबद्दल पुढे बोलणार आहे. पण आता काय पहा, बॅचची वैशिष्ट्ये काय काय आहेत बघा. महत्वाचं बॅचची वैशिष्ट्ये व्यवस्थित लक्ष द्या, समजून घ्या. 100% तुम्हाला या बॅचच्या वैशिष्ट्यावरच काय दिलंय बॅच मध्ये हे पूर्ण कळणार आहे. पोलीस भरतीत मागील वर्षात विचारलेल्या प्रश्नावर टॉपिक वाईज व्हिडिओ आहे. परत एकदा बघा, मी सांगितलं पोलीस भरतीत मागील वर्षात विचारलेल्या प्रश्नावर टॉपिक वाईज व्हिडिओ. म्हणजे तुमचे मी टॉपिक पण कव्हर करून घेणार आहे आणि जे परीक्षेला विचारलेले प्रश्न आहे ना त्याच्यावर पण तो व्हिडिओ तयार होणार आहे. बरोबर? म्हणजे तुमचं काय होतं माहितीये,
की एका नेम मध्ये दोन पक्षी गायब होणार आहे. ते कसे? एक तर टॉपिक सराव पण, आणि इथून मागे जेवढे संख्या टॉपिक आहे समजा, आणि या संख्या टॉपिकवर आजपर्यंत जेवढे प्रश्न आलेत तेवढे प्रश्न एका व्हिडिओ मध्ये कव्हर होत आहे. मग हे कव्हर झाले तर तुमची डबल रिव्हिजन होती. एक तुम्ही पुस्तकातून देणार आहे आणि एक व्हिडिओ मार्फत. ह्याच्यासाठी ही बॅच घ्यावी, समजलं? आणि ही रिव्हिजन साठी बॅच घ्यावी. 100% याचा फायदा होणार. आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हीच मला सांगणार, सर जी आपली बॅच आहे ना, खरंच येणाऱ्या भरतीमध्ये त्याच्यातले प्रश्न आले आणि त्याचा आम्हाला खूप फायदा झाला. हे तुम्ही मला सांगणार, मी तुम्हाला नाही, तुम्ही मला सांगताल. हा पहिलं वैशिष्ट्य झालं. दुसरं बघा, अत्यंत साध्या सोप्या भाषेत गणिताची तयारी. आता मी सांगू का, ज्या ठिकाणी मला माहितीये की या क्वेश्चनला पर्यायवरून जायचंय ना, मी त्या ठिकाणी पर्याय सांगितलाय, मेथड वापरली नाही. ज्या ज्या मुलांच्या डोक्याच्या वर जाणार आहे जी स्टेप, तिथं मी मेथड वापरलेली नाही, तिथं पर्याय वाईज कसा सोपा करता येईल ही ट्रिक दिलेली. ज्या ठिकाणी शॉर्टकट लागणार नाही त्या ठिकाणी मेथड कमी स्टेप मध्ये कशी सॉल्व करायचा तो प्रश्न हा सांगितलाय. ज्या ठिकाणी तुला खरंच शॉर्टकटची गरज आहे, मी त्या ठिकाणी सोप्या पद्धतीत शॉर्टकट हा पण दिलेला आहे. 3 मेथडने आपण गणित शिकवतो. किती मेथड? 3 मेथड. शॉर्टकट ट्रिकचा याच्यामध्ये समावेश आहे, मी सांगितलं तो. ज्या घटकावर पोलीस भरतीत वारंवार प्रश्न विचारले जातात त्यावर अधिक भर दिला जातो. आपला भर कोणता आहे सांगू का? आता लिहून घेतले ना तरी तुला पेपर मध्ये 100% एक एक प्रश्न भेटणार म्हणजे भेटणार. काळकाम वेग जास्त भर देतो, बोट आणि प्रवाह जास्त भर देतो मी, रेल्वे जास्त भर देतो, घातांक जास्त वेळ भर देतो, नफा तोटाला जास्त वेळ भर देतो, सरळ व्याज चक्रवाढ व्याज जास्त भर देतो. आणि याच्या सोबतच मी ना माझ्यामध्ये वेगळं काय सांगू का, मी ना बेसिकला खूप महत्व देतो. जे विद्यार्थी आहेत ना ते विद्यार्थी बेसिकला महत्व नाही देत, मी बेसिकला महत्व देतो. याचं कारण काय माहित? विद्यार्थी अवघड क्वेश्चन सॉल्व करून येतो आणि सोपा क्वेश्चन चुकतो. याच्यासाठी मी हा बेसिक वर जास्त भर देतो. त्या बेसिक मुळे काही काही विद्यार्थी आज घरी आहे किंवा एका एका मार्कामुळे ते विद्यार्थी आज वर्दीपासून लांब आहे. मग हे बेसिक खूप गरजेचं आहे. अवघड प्रश्न येतो, अवघडची तयारी करतो आपण, पण बेसिकच त्या नादामध्ये विसरून जातो. मग या बेसिक साठी आणि तुमचा तो बेसिकचा 1-2 मार्क माझ्याकडून भेटणार आहे आणि तुम्ही वर्दी मिळवणार आहे. याच्यासाठी मी बेसिक टॉपिक वर खूप महत्व देतो. समजला? बाकीचे जे आहे ना मी सगळं तुम्हाला बॅच मध्ये बोललेलं आहे, ऑटोमॅटिकली समजत जाईल. पुढे बघा, गणितामध्ये मार्क्स वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त बॅच. आता का बरं मी हे असं का बरं टाकलेलं असेल हा पॉइंट बघा, की गणितामध्ये मार्क मिळविण्यासाठी अत्यंत उपयुक्त बॅच आहे. बाळांनो, याच्यामध्ये ना मी पूर्ण बेसिक पासून, जर काळकाम वेग आहे त्याच्यात प्रकार पहिला आहे ना, प्रकार पहिल्यापासून ते प्रकार 22 पर्यंत मी हा पूर्ण घेतलेला आहे. मी यामध्ये असं नाही बोललो की आपल्याला फक्त पोलीस भरतीला हाच विचारला जाऊ शकतो, हा विचारला जाऊ शकत नाही, किंवा हा एमपीसी ला येतो, हा गट ब ला येतो, कधी कुठं येईल सांगता येत नाही. त्याच्यामुळं मी इथं पूर्ण बेसिक पासून ते अवघड पर्यंत याच्यामध्ये प्रकार घेतलेले आणि प्रत्येक टॉपिक वाईज पण तुमच्या त्याच्यावर व्हिडिओ येणार आहे. ओके, पुढे जा. वैयक्तिक मार्गदर्शन, परीक्षेच्या दारापासून ते गुल्हार लागेपर्यंत ही जर बॅच तुम्ही घेतली 100% या वर्षी तुम्हाला गुल्हार लागणार. हे मी स्वतः नाही सांगणार, जे विद्यार्थी बॅच घेतील, जे विद्यार्थी माझं लेक्चर करतील तेच विद्यार्थी उद्याला तुम्हाला सांगतील की खरंच गणित हे सांगळे सरांमुळे सोपं झालं आणि ते गणित जे अवघड वाटायचं ना
ते आज सोपं करून देण्यासाठी मी तुमच्यासाठी ही बॅच घेऊन आलोय. नाहीतर मी कमी दिवसामध्ये ज्यावेळेस विद्यार्थी बोलत होते त्यावेळेसच लगेच घेऊन आलो असतो. पण मी का हळूहळू का बरं स्टेपने घेतोय? तुम्ही आता जे मी 6 व्हिडिओ आज बॅच मध्ये अपलोड करणार आहे ते तुम्ही बघितल्याच्या बाद हळूहळू ते पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होत जाईल आणि मी त्याच्या मागे एक 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 व्हिडिओ सोडणार आहे. म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. त्याच्यातून तुम्ही पुस्तकातून जरी सॉल्व केला तरी तुम्हाला तो टॉपिक समजेल की सरांनी पूर्ण टाईप घेतलेले, त्याच्यामुळे तुम्हाला काही अडचण येणार नाही. ओके चलो. आणि पोलीस भरतीच्या मागील परीक्षेत आमच्या शिकवणीमधून जवळपास सर्वच प्रश्न आले. आता हे मी सांगितले ना, आता ऑफलाईनला सांगितले. काही विद्यार्थ्यांना फक्त जे मला बघताय ना ऑफलाईन विद्यार्थ्यांनाच माहिती असेल ते प्रश्न आले का नाही. पण जो विद्यार्थी नवीन आहे तो माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण का तुझं खरंय, जर तुझ्या ठिकाणी मी असतो ना मी पण विश्वास ठेवला नसता. पण ज्या दिवशी ही बॅच तू एकदा बघशील, विश्वास ठेवून माझ्यावर घेशील आणि ज्या दिवशी तू पेपर असेल आणि कॉपी पेस्ट ज्या वेळेस होईल ना त्या दिवशी तू माझ्यावरचा विश्वास 100% खरा झाला हे सिद्ध होईल. त्या दिवशी आज याच्याबद्दल मी काहीच नाही बोलणार, तू स्वतः बोलणार खरंच सर हे प्रश्न आले. बघा मित्रांनो, बॅच लॉन्चिंग ना आपला तारीख आहे 6 मे 2025. जर याची तुम्ही मूळ किंमत बघितली ना तर ती 399 रुपये आहे आणि ती फक्त मी तुम्हाला ऑफर मध्ये देतोय 99 रुपयामध्ये संपूर्ण गणित देतोय. हे किती दिवसासाठी आणि किती विद्यार्थ्यांसाठी किंवा किती ऍडमिशन साठी असेल तर बाळांनो हे फक्त पहिले 500 ऍडमिशन साठी असेल. पहिले किती 500 ऍडमिशन. मग जर हे 500 ऍडमिशन 1-2 दिवसात झाले ना तरी ती बॅचची फी मूळ किंमत 399 रुपये होईल. कारण का, याचं कारण काय ते सांगतो. याच्यामध्ये ना मी पूर्ण बेसिक पासून ते शेवटपर्यंत म्हणजे तुमचं बेसिक राशी ह्याच्यापर्यंत मी तुम्हाला लेक्चर देणार आहे आणि याच्यामध्ये तुमची भूमिती पण ऍड करून देणार आहे. म्हणजे तुम्हाला 99 रुपयामध्ये ऑल लेक्चर, परत त्याच्यामध्ये बेसिक राशी हा पण टॉपिक आणि भूमिती पण ऍड होणार आहे. याच्यासाठी फक्त पहिले जे 500 ऍडमिशन असतील त्यांना 99 रुपये ही फी असेल. जर एका दिवसामध्ये कंप्लीट झाले ना तरी दुसऱ्या दिवशी 399 रुपये या बॅचची मूळ किंमत होईल. कारण का याच्यामध्ये मी खूप डीप मध्ये आणि खूप भारी शिकवलेलं आहे. शॉर्टकट, तुमच्या मेथड असतील, पर्याय मार्ग कसा यूज करायचा, या तिन्ही गोष्टी सांगितलेले. त्याच्यामुळे मी 99 रुपये तुमच्या फक्त पहिले जे 500 असतील ना ऍडमिशन त्यांच्यासाठी ठेवलेले. बघा व्हॅलिडिटी 6 मंथ आहे. किती मंथ? 6. म्हणजे 6 महिन्यापर्यंत हे तुमच्यामध्ये राहणार आहे, मोबाईल मध्ये ऍप मध्ये राहणार आहे. आणि याचा एक मी ना सांगतो पा महत्वाचं काय, किती वेळा बघू शकता तुम्ही बॅच मधले जो व्हिडिओ आहे ना संख्या व्हिडिओ जर एखाद्या विद्यार्थ्यांना समजला नाही त्याला डबल बघायचा आहे, तो ना 20 वेळा 50 वेळाही बघू शकतो. मी असं याच्यामध्ये ठेवले. कारण का, गणित या विषयामध्ये काय करता कोणी ठेवत नाही. त्यांच्या फी डायरेक्ट लॉंग म्हणजे 699 परत 499 अशा फी राहता. पण मी याच्यामध्ये काय केलंय, किती वेळा बघा, जोपर्यंत तुमचं गणित पक्क होत नाही ना तोपर्यंत तुम्ही किती वेळा बघा, 6 महिन्यामध्ये किती वेळा बघा तुम्ही, हेच ठेवलेलं आहे. समजला? पुढे बघा, बॅच कधी पूर्ण होणार. लगेच मला काही विद्यार्थी म्हणतील सर की आम्ही बॅच घेतलेले पण त्याच्यामध्ये एवढेच व्हिडिओ आहेत तेवढेच आहे. बाळांनो, गणिताचा साठा तुम्हाला माहिती आहे खूप मोठा साठा आहे. तो पूर्ण करणं म्हणजे जवळपास त्याला वेळ द्यावा लागतो आणि तो वेळ माझ्यासाठी पण पाहिजे आणि तुमच्यासाठी पण. याचं कारण का, तुम्ही जर घाई केली तर त्याच्यामध्ये मला एक एक टाईप घ्यायचा आहे, पूर्ण शेवटपर्यंत जायचंय आणि गणिताचा साठा जास्त असतो 100%. एक जर धरलं 30 मे पर्यंत मी टार्गेट धरलेलं आहे, 30 मे पर्यंत आपली बॅच पूर्ण होईल. आता सध्याला कमी जास्त त्याच्यामध्ये आपण आता सांगतो तुम्हाला काही विद्यार्थी की त्याच्यामध्ये आपण
4 ते 5 टॉपिक घेतलेले, 5-6 टॉपिक झालेले, 10-1 व्हिडिओ टाकले. रोज मी डेलीचे तुम्हाला 2-2 व्हिडिओ त्याच्यामध्ये ऍड करणार आहे. ओके. आता बघा, जर तुम्हाला संपर्क करायचा असेल, काही अडचण असेल ऍप डाउनलोड होण्यासाठी किंवा काही विद्यार्थ्यांच्या मोबाईल मध्ये फोन पे होत नाही, गुगल पे होत नाही वगैरे, या ज्या गोष्टी असतील ना, त्यांनी या नंबरवर संपर्क करायचा आहे. 8329603029. समजला हा नंबर. आता मुलं म्हणतील सर 99 रुपये का? याच्या मागचे बाळांनो तुम्हाला मी थोडं कारण सांगतो. याच्यामध्ये ना फक्त काय केलंय सांगतो मी तुम्हाला. जे हे पीपीटी वगैरे बनवावी लागते याचा खर्च आहे, परत जो एडिटिंगचा खर्च आहे, त्याच्यामध्ये जे खर्च आहे ना तोच खर्च मी काढलेला आहे. याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये काहीच काढत नाहीये. किंवा माझा उद्देश पण हा नाही. जर माझा उद्देश असता ना तर मी पहिल्या दिवशीच गणित हा विषय खूप महत्वाचा आहे की तुम्हाला माहिती आहे, कमीत कमी मी 299 रुपये तरी ठेवले असते. पण गोरगरीब आपले जे खेडेगावातले विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून फी भरणं शक्य नाही. पण त्यांच्या आई वडिलांचं स्वप्न आहे की माझा मुलगा हा पोलीस झाला पाहिजे. त्या मुलांसाठी मी माझं एक त्यांच्यातला 1% म्हणून मी देतोय त्यांना 99 रुपयामध्ये फक्त. कारण का तुम्ही जर 99 रुपये बघितले ना, 4 मित्र जर गेले, एक वयाची प्लेट घेतली तरी तुमचे 100 रुपये कंप्लीट होता भावांनो. त्यात 100 रुपयामध्ये मी तुम्हाला पूर्ण गणित शिकवतोय. याच्यासाठी दुसरा काही याच्या मागचा उद्देश नाहीये. बघा, काही विद्यार्थ्यांना काय होईल, बॅच कशी घ्यावी याच्यामध्ये अडचणी येतील. त्यांनी व्यवस्थित बघून घ्या. पहिल्यांदा आपला लक्षदीप अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा मोबाईल मध्ये. ऍप डाउनलोड केल्याच्या बाद तिथे मराठी व्याकरणची पण आपली बॅच आहे, महाराष्ट्राचा भूगोलची पण बॅच आहे आपली, त्याच्यानंतर संपूर्ण गणित बॅच हा विषय तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल. दिसल्याच्या बाद त्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर क्लिक केल्याच्या बाद तुम्हाला बाय नाव येईल, तिथे क्लिक करणे. बाय नाववर क्लिक केल्याच्या बाद तुम्हाला ऑनलाईन फोन पे दिसल, स्कॅनर दिसल, गुगल पे दिसल. जे तुमच्याकडे शक्य असेल त्यावर तुम्ही करू शकता. ओके. आणि जे तुम्हाला ऍप डाउनलोड करण्यासाठी जी लिंक पाहिजे ते आपण खाली दिलेले, त्या लिंक वरून तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता. ओके. जर काही अडचण आली तुम्हाला तो नंबर दिलेला आहे 83, कोणता नंबर दिला पाहिजे का, 8329603029 हा नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही जर तुम्हाला काही अडचण आली ना तरी तुम्ही मला त्यावर कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. ओके. पुढे बघा. आता काही विद्यार्थी म्हणतील सर सांगळे सर. ओके, सांगळे सर आहे मी. लक्षात ठेवा, नाव खूप महत्वाचं आहे. कारण का ते नाव ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत विचारा आणि उद्याच्या युगामध्ये येणारे माझे ऑनलाईनचे विद्यार्थी हे नाव सांगणार आहेत, सांगळे सर काय गणित वगैरे. ओके. हे जास्त काय नाही, BSc कंप्लीट झालेले, त्याच्यामध्ये आजपर्यंत जे पोलीस भरती आहे ऑफलाईन मध्ये आपण 6 वर्षाचा अनुभव आहे. त्याच्या आधी पण होता. पण जे ॲक्युरेट आहे आणि काय येतं पोलीस भरतीमध्ये या गोष्टी ज्या आहेत ना त्या प्रॉपर अभ्यास करून आणि तुमच्यापर्यंत चांगली व्यवस्थित त्या बॅचचा फायदा व्हावा यासाठी तुम्हाला मी आजची बॅच घ्या हे सांगतोय. डायरेक्ट मी सांगतोय की घ्या, घेतल्याच्या बाद तुम्हाला 100% फायदा होईल. आजपर्यंत जर तुम्ही बघितलं ऑफलाईनला 200+ विद्यार्थ्यांची निवड झालेली आणि लक्षदीप अकॅडमीचे संचालक वगैरे काही विषय नाही. चलो, थँक्यू, धन्यवाद.